सोशल मीडियावरच्या साध्या संवादांना म्युझिकच्या जादूने असामान्य करणारे कलाकार म्हणजेच सर यशराज मुखाटे. विनोद, संगीत आणि क्रिएटिव्हिटी यांचा अनोखा संगम साधत यशराज सरांनी तरुण पिढीला दाखवून दिलं की कल्पनाशक्तीला योग्य व्यासपीठ मिळालं तर साधा क्षणही मोठा होऊ शकतो. तर आपण आज गोसुमॅकच्या माध्यमातून सरांशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आणि मला सर नाही म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर सर, आपल्या संगीत प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि संगीताला फुल टाईम करिअर म्हणून निवडायची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? संगीत सुरुवात तर अगदी लहानपणीपासून. माझे वडील गातात, म्हणजे प्रोफेशनली नाही पण त्यांना आवड आहे लहानपणीपासून, आणि त्यांनी मला खूप लहान असताना कीबोर्ड आणून दिलेला. त्याच्यावरून मी सुरुवात केली वाजवायला असंच. मग मी चर्च क्वायरमध्ये वाजवायचो. दॅट वॉज माय फर्स्ट पब्लिक प्लेईंग. मी सुरू केलं. मग जसं जसं थोडं जमायला लागलं तसं मग मी लोकांसमोर गायला लागलो. मग शोज करायला लागलो. मग इव्हेंट्स करायला लागलो, प्रायव्हेट इव्हेंट्स. बर्थडे पार्टीजला जायचो, संगीत सेरेमनीला जायचो, ते आपला कीबोर्ड घेऊन जायचो, गायचो. तर साईड बाय साईड मी इंजिनिअरिंग करत होतो. आणि इंजिनिअरिंगमध्ये परस्यू नव्हतं करायचं मला. इव्हेंच्युअली मला माहिती होतं, आणि मला ॲक्च्युली साऊंड इंजिनिअरिंग करायचं होतं बिकॉज इट वॉज क्लोजर टू वॉट आय वॉन्टेड टू डू. पण ते अवेलेबलच नव्हता कोर्स त्यात, म्हणून मी त्यातलं सगळ्यात जवळचा कोर्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्यात इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर तोपर्यंत सोशल मीडिया वॉज ऑलरेडी देअर, सो आय हॅड ऑलरेडी स्टार्टेड पुटिंग कॉन्टेंट. तर तोपर्यंत चांगला जम बसला होता. मग 2020ला माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला. त्याच्यानंतर मी म्हणजे प्रॉपर प्रोफेशनली, त्याच्या आधी पण करत होतो पण फ्रीलान्सिंग करत होतो त्याच्या आधी. म्हणजे कोणासाठी तरी शॉर्ट फिल्मसाठी म्युझिक करणं, जिंगल्स करून देणं इकडे तिकडे, दुसऱ्यांसाठी रेकॉर्डिंग करून देणं, कवर सॉंग्स, ते करायचो. स्वतःचं पण कॉन्टेंट बनवत राहायचो. बट आफ्टर 2020 सोशल मीडियावरती प्रॉपरली म्हणजे ब्रँड वर्क आणि हे सगळं सुरू झाले. तर इट इज बीन 6 years नाव प्रोफेशनली डुईंग सोशल मीडिया. तर सर, साध्या डायलॉग्समधून व्हायरल म्युझिक बनवायची कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली? ॲक्च्युली मी एक स्नेहा खानविलकर नावाची एक म्युझिक कंपोजर आहे, आणि एक डब शर्मा नावाचा एक आर्टिस्ट आहे. आणि एक वेस्टमध्ये एक होता, मला त्याचं नाव आठवत नाही, पण ते सिमिलर असं काहीतरी करायचे. आणि स्नेहा खानविलकर युजली म्हणजे रँडम साऊंड्स घेऊन काहीतरी बनवत असते, आणि खूप इंटरेस्टिंग तिचं काम आहे. आणि डब शर्मानी ह्याचे गली बॉयचे गाणे केले होते. तर त्याच्या इंस्टाग्रामवरती तो असं काहीतरी रँडम घेऊन करायचा, पण ते वेगळं होतं जरा. ते खूप निश आणि खूप त्यात मेलेडी ओरिएंटेड नव्हतं. इट वॉज मोर ऑफ बीट्स ओरिएंटेड होतं. मी आधीपासून मेलेडी आवडणारा माणूस आहे. तर मला वाटलं की हे काहीतरी इंटरेस्टिंग दिसतं, पण ह्याला माझ्या पद्धतीने काय करू शकतो. तर म्हणून मी त्याच्या आधीसुद्धा मी साऊंड सोबत काहीतरी वेगळं करत राहायचो. पण ह्याला मला वाटलं की थोडंसं अजून गाण्यातच रूपांतर करून टाकलं त्याचं पूर्ण, तर किती मजा येईल. तर मीम्स आणि डायलॉग्स वॉज हॅपन टू बी अ पार्ट ऑफ इट, पण दॅट वॉज नॉट द केस. कुठलंही इंटरेस्टिंग साऊंड दिसलं तर मी त्याला गाण्यात करायचा प्रयत्न करायचो. आता अजूनही तेच करतो मी. तर ते करता करता मला व्हिडिओ व्हायरल झाला. हा 8वा-9वा व्हिडिओ होता आय थिंक. त्याच्या आधी मी 8-9 व्हिडिओज टाकले होते, अँड दे ऑल यूज टू डू रिअली वेल ऑन माय चॅनल. तर त्याच्यामुळे मला इनिशियल जी ग्रोथ मिळाली फॉलोअर्सची, ती त्याच्यामुळेच मिळाली. म्हणून इंटरेस्टिंग मला वाटलं, आणि मग त्याला मग जितकं मेलोडियस बनवू शकतो तितकं ते अजून इंटरेस्टिंग बनतं. बिकॉज इट इज 2 layers ऑफ एंगेजमेंट. वन इज द डायलॉग विच इज फनी, मीम, वॉट एव्हर, अँड देन त्याच्यासोबत एक मेलोडियस म्युझिक असेल तर ते गाण्यासारखं ऐकू येतं. दॅट वॉज माय गोल. आणि सो दीज वर द इन्स्पिरेशन्स बिहाइंड इट. स्नेहा खानविलकर, डब शर्मा, इंटरनेटवरती 2-3 गोष्टी अशा अजून एक बघितल्या होत्या, पण त्याचं ॲमॅल्गमेशन करून मी काहीतरी त्यात स्वतःचं टाकलं तडका. सर, तुमच्या ह्याच उत्तराशी निगडीत आमचा पुढचा प्रश्न आहे की स्वतःची ओळख जपताना सोशल मीडियाच्या ट्रेंडशी कसं जुळवून घेता तुम्ही, आणि ते किती अवघड आहे? सोशल मीडियावरती सर्वाईव्ह करायलाच स्वतःची ओळखच लागते. त्याला दुसरा काही पर्यायच नाही. जर तुम्हाला, कारण कसं आहे, आता खूप लोकांना ॲक्सेस आहे त्याचा, सगळ्यांनाच आहे, कोणी पण बनवू शकतं. तर ही एक चांगली गोष्ट पण आहे. आणि एका तऱ्हेने कसं आहे की खूप सगळ्यांना ॲक्सेस मिळाल्यामुळे गर्दी पण तिकडे खूप जास्त आहे. तो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमची स्वतःची ओळख असायलाच हवी.
ते तुम्ही काही करू शकता. तुम्ही गिटार वाजवू शकता, सिंगर असाल, पोएट असाल, आर्टिस्ट असाल, स्केच आर्टिस्ट असाल, पण त्याच्यात पण तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे फक्त तुमच्याच प्रोफाईलवरती सापडतं किंवा तुमच्याच प्रोफाईलवरती बघायला मिळतं. तर म्हणून मला वाटतं की जर माहिती असेल आपल्याला की काय ऑलरेडी विकलं जातं आहे सोशल मीडियावरती मार्केटमध्ये, काय व्हॉट आर द थिंग्स दॅट आर वर्किंग, तर त्याच्यामधून आपल्याला आणि काय काय गोष्टी नाही चालत आहे ते पण माहिती असण्याची गरज आहे. तर युजली यंग लोकांना असं रेकमेंड करतात की नाही जास्त रील नका बघू, जास्त सोशल मीडिया नका वापरू, पण म्हणजे माझं म्हणणं जर इफ यू वॉन्ट रिअली टू बी इन सोशल मीडियाला तुम्ही करिअर म्हणून बघता तर खूप कन्झ्युम करा. त्याच्याने एक अंदाज येतो की काय चालतं, काय नाही चालतं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, ते कळून जातं की बाबा ह्याच्यात तर गडबड आहे. तर मी कन्झ्युम खूप केल्यामुळे मला एक अंदाज आला होता की काय करायला पाहिजे काय नाही, आणि ते केल्याने पण एक अंदाज येतो की हे सगळं तर ऑलरेडी अवेलेबल आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो ज्याच्याने लोक आपल्याकडे पटकन बघतील. तर दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स की आय थॉट ऑफ नॉट डुईंग अ कन्व्हेन्शनल कवर सॉन्ग और समथिंग, पण एक डायलॉग घेऊन काहीतरी करायचं. मी कवर सॉंग्स पण जेव्हा करायचो तेव्हा मी ॲकपेला व्हिडिओज करायचो, त्यात मी वोकली ट्राय करायचो की विदाउट इन्स्ट्रुमेंट्स, झाडू वापरा, डब्बा वापरा, काहीतरी करून, बट जस्ट टू मेक इट मोर इंटरेस्टिंग दॅन वॉट इज ऑलरेडी अवेलेबल. कारण असं फोन घेऊन तर खूप लोक गात आहेत, असं फोन घेऊन तर कॉमेडीमध्ये पण आता कॉमेडीचं सॅच्युरेशन झालं आहे सोशल मीडियावरती, तर खूप लोक कॉमेडी बनवत आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्ही काय वेगळं करू शकता हे बघितलं तर त्यात काय होतं, सोपं होतं वरती पटकन दिसून यायला. तर तुम्हाला पटकन स्पॉटलाईट पाहिजे असेल तर काहीतरी वेगळं केलं तरच ते इट इज पॉसिबल की तुमची स्वतःची ओळख असेल तरच ते होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे सर आता समजा मला एखादी एक नीश डिसाईड करायची आहे, तर समजा मी काहीतरी करायचं ठरवलं तर माझं असं असलं पाहिजे की मी जे वर्क करतोय त्याच्यामुळे मला रिकॉग्निशन भेटलं पाहिजे. म्हणजे असं एक सेपरेट, आता सर तुम्ही जसं बनवताय की ते मेलोडियस व्हिडिओज युझिंग मीम्स अँड लाईक अदर डायलॉग्स, तर आता ॲज अ ऑडियन्स जर मी यशराज सरांना बघत असेल तर मग मला सगळ्यात पहिला डोक्यात असं येईल की हां की हे सॉंग्स आहेत, परत ते मीम रिलेटेड कंटेंट आहे, तर आपली म्हणजे आपल्या कंटेंटनुसार आपली एक सेपरेट ओळख झाली पाहिजे कंटेंटनुसार. आणि थोडं त्याच्यात कसं की थोडं एकतर कॉन्टेंट ॲज इंडिव्हिज्युअल वेगळं असायला हवं, प्लस तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मची समज पण असायला पाहिजे, ॲल्गोरिथमची समज असायला पाहिजे. म्हणजे मी खूप स्टार्टिंगपासून माझं इन्स्टा आय डी सेम ठेवलं, यशराज मुखाटे, म्हणून मला मी बाहेर पण कुठे जातो मला यशराज मुखाटे म्हणून बोलवतात. कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रजिस्टर युअर नेम इन देअर माइंड. फर्स्ट ऑफ ऑल माझं मुखाटे इज अ व्हेरी युनिक सरनेम, तर ते म्हणून इझिली मला मिळून पण गेलं. पण इट इज अ कॉन्शियस डिसिजन टू नॉट नेम इट यश 1234 फॉर यश _0123. इट इज व्हेरी हार्ड टू रजिस्टर. सो इट इज बेसिकली बिल्डिंग युअर ओन ब्रँड. पर्सनल ब्रँड व्हॅल्यू बनवायला इट इज इयर्स अँड इयर्स ऑफ ॲल्गोरिदमला इनपुट देणं. इट इज अ लिटल थिंग्स की कुठल्या वेळेला व्हिडिओ टाकतो आहे, त्याचं काही रूल नाही. करेक्ट, त्याचं काही रूल बुक नाही की तुम्ही 5 वाजता टाकलं तुम्हाला खूप यूज येतील, 6ला टाकलं तर नाही येणार, असं काही नाही आहे. ते करत करत फीडबॅक लूपमध्ये एक अंदाज येऊन जातो की अच्छा हे वर्क करतं, हे करत नाही. वरून इन्साईट्स जे असतात ते सुद्धा खूप महत्त्वाचे असतात, त्याच्याने खूप अंदाज कळतं. तर एकतर असणं की जे कॉन्टेंट बनवतं ते वेगळं, दुसरं की ॲल्गोरिदममध्ये समज आहे की काय टाकल्याने, कसं टाकल्याने, कुठल्या पहिल्या 3 सेकंडमध्ये काय केल्याने त्याला आपण एंगेजिंग करू शकतो. कारण आपण स्वतःच्या कन्झम्पशन पॅटर्नला बघायचं आणि त्याच्याप्रमाणे बघायचं की आपण कुठली रील स्किप करून टाकतो, कुठल्या रीलवर थांबतो, तर या 2 रीलमध्ये काय फरक होता हे ॲनालिसिस करता करता एक इव्हेंच्युअली यू गेट अन आयडिया. बट इट इज अगेन इट्स नॉट की आता माझ्यासाठी जे काम केलं ते होऊ शकते कुठल्या दुसऱ्या क्रिएटरसाठी नाही करणार. सो इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही त्याचं हे करू शकता. तर सर आपण आता म्युझिक इंडस्ट्रीकडे येऊया. तर जसं आपल्याला माहीत आहे मेन स्ट्रीम म्युझिक म्हणजे जे प्लेबॅक सिंगर वगैरे असतात मूवीजमध्ये वगैरे, आणि दुसरे म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे क्रिएटर्स. तर यांच्या दोघांमध्ये म्हणजे यांच्या दोघांचं भविष्य तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय राहील यांचं पुढे? फिल्म्स आणि डिजिटलमध्ये ॲक्च्युली काय आहे की इव्हेंच्युअल सगळ्यांचा प्लॅन युज्युअली असतो की फिल्म्समध्ये जाणं, की डिजिटलवरती पण जे करतायत त्यांचा प्लॅन असतो की यार फिल्ममध्ये मिळालं, दॅट इज द एंड गोल. बट आता ते बदलतं आहे. आता खूप लोक आहेत ज्यांना डिजिटल म्युझिकच करायचं आहे. अरिजित सिंगने सोडलं प्लेबॅक म्युझिक सिंगिंग, कारण त्याला वाटलं की मी दुसऱ्या हिरोसाठी का गाऊ किंवा म्हणजे पार्श्वसंगीत का करू, मी आपले गाणे बनवतो आणि तो मस्त करतो, त्याने आपलं हे उघडलं आहे. तसंच आता आय थिंक डिजिटल आणि इंडिपेंडंट आर्टिस्ट जे आहेत ते त्यांचा म्हणजे खूप कन्झम्पशन वाढणार त्यांच्या म्युझिकचं. कारण
आधी होतं असं इव्हेंच्युअल गोल, कारण तुम्हाला डिस्ट्रीब्युशनप्रमाणे फिल्म्समध्ये सगळ्यात जास्त डिस्ट्रीब्युशन मिळतं, तुम्ही जास्त लोकांपर्यंत फिल्म्स थ्रूच पोचू शकतात. पण आता इट्स नॉट द केस, इट इज चेंजिंग, कारण इंडिव्हिज्युअल प्लॅटफॉर्म आलेत, लोक आपले आपले ऑडियन्स बनवत आहेत आणि आपलं लोकांना स्प्रेड करत आहेत. तर त्यांची ऑडियन्स बनण्यासाठी त्यांना फिल्म्समध्ये गाणं द्यायची गरज नाही, तर ते आपल्या यूट्यूबवर टाकतात किंवा इंस्टाग्रामवर टाकतात. तर आता इव्हेंच्युअल गोल इज नॉट फिल्म्स, आता इव्हेंच्युअल गोल इज टू बिल्ड युअर ओन ऑडियन्स, जे तुम्हाला तिकीट बघून बघायला येतील, तिकीट देऊन. म्हणजे सर स्वतःची कशी ब्रँड व्हॅल्यू बनवायची, म्हणजे रॅदर दॅन तुम्ही बोला की अरिजित सर कसे हो. प्लेबॅक सिंग करायचे, तर त्यांचा रिकग्निशन तितकं नव्हतं, ते हिरोसाठी करायचे. तर आपलं म्हणणं असं आहे की स्वतःचं एक ब्रँड व्हॅल्यू बनवायची, जेणेकरून लोक आपल्याला रिकग्नाईज करतील. हां, आणि कारण आपला खूप मोठा देश आहे, तर तुम्ही स्वतःसाठी एक निश पकडू शकता, तुम्ही आपल्यासाठी ऑडियन्स शोधू शकता फक्त. आणि ते आता सोपं झालं बरंच, तुम्ही कॉन्टेंट टाका, इव्हेंच्युअली एक इफ यू डू द राईट थिंग्सचा अर्थ माझा असा आहे की इफ यू आर अवेअर ऑफ वॉट इज युअर डिरेक्शन, इफ यू आर अवेअर ऑफ युअर पर्सनल ब्रँड, इफ यू आर अवेअर ऑफ, फॉर एक्झाम्पल इट्स व्हेरी बेसिक ॲक्च्युली, पण माझ्या मोस्ट ऑफ माय व्हिडिओजमध्ये आय वेअर सॉलिड टी शर्ट, मी त्याच्यावर काही प्रिंट नसतं, खूप रेअरली 1-2 असतील ते ब्रँडेड व्हिडिओ असतील, पण I usually try to wear solid t-shirt because I don't want their attention to go anywhere else. That is my personal thing. So Asha, it's a combination of all these little things that build your brand value. की म्हणजे मी आता जोपर्यंत हे म्हणलो नाही तोपर्यंत you might have not noticed it, but eventually it makes an impact in your head. So how smart you are into building that personal brand is the game, and it not just applies to your सोशल मीडिया, इट अप्लाइज टू युअर बिझनेस, इट अप्लाइज वेन युअर स्टुडंट्स. एक स्टुडंट एका प्रकारचे कपडे घालतो, एक म्हणजे एक कोणाची पर्सनल स्टाईल असते की हा तो तीच बॅग वापरतो किंवा तोच फोन वापरतो किंवा असं. तर स्वतः पर्सनल ब्रँडिंग लोकांचं फ्रॉम कॉलेज टाईमच यू कॅन मेक आउट की यार ह्याचं खूप डिस्टिंक्टिव्ह आहे, यू कॅन मेक आउट की हा अशाच प्रकारचे कपडे घालतो किंवा अशाच प्रकारचं बोलतो किंवा दिस इज लँग्वेज. तर पीपल हू आर व्हेरी अवेअर ऑफ देअर पर्सनल ब्रँडिंग will find it easier to build it on social media as well. तर it is all about your distinct identity. सिंगिंगमध्ये पण म्हणतात ना की तुम्ही इंडियन आयडलमध्ये किंवा कुठल्याही पॉप्युलर शोजमध्ये दे आर लुकिंग फॉर पीपल हू हॅव दॅट डिस्टिंक्ट क्वालिटी. जर तेच लोक नंतर सक्सेसफुल बनतात. जर तुमचा आवाज कुठल्या तरी दुसऱ्या सिंगरशी मॅच होत असेल तर देन इट इज नो प्रॉब्लेम, बिकॉज तो दुसरा सिंगर ऑलरेडी आहे. सो इट्स ऑलवेज इम्पॉर्टंट टू have something unique which is not there in the market. So it applies to everywhere. सर म्हणजे स्वतःचं वेगळेपण हेच सक्सेसचं रिअल की आहे असं आपण म्हणू 100%. शकतो. तर सर रील्स आणि शॉर्ट्स हे आजकाल खूप व्हायरल होत आहेत आणि त्याच्यामुळे आपली म्युझिकची जी टेस्ट आहे ती खूप बदलत चालली आहे. म्हणजे जशी गाणे आपण आज ऐकतो तशी 10 वर्ष 15 वर्षापूर्वी नव्हती ऐकली जात. तर सर ह्याचा आपल्या ट्रॅडिशनल म्युझिक, क्लासिकल म्युझिक आणि फोक म्युझिक ह्याच्यावर कसा परिणाम होत आहे? टेस्ट नाही बदलली, आय थिंक मला वाटतं कन्झम्पशन पॅटर्न बदलले की लोक म्हणजे आधी लांब 6-6 मिनटाची गाणी ऐकत होते. म्हणजे मी ऐकलेले आहेत, मी लहान होतो तेव्हा कॅसेट यायची, कॅसेटमध्ये एकच ॲल्बम आम्ही पूर्ण इथून पुण्याला जाताना पूर्ण तेच ॲल्बम रिपीट ऐकायचो, काहीच वाटत नव्हतं. पण आता आपण एंगेजमेंटप्रमाणे आपलं अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे आपण 1 मिनटाच्या पुढे एक गाणं समजा रिपीट होत असेल तर आपण बोरून जातो किंवा 30 सेकंदच झाले आता तर कन्झम्पशनची म्हणजे खूप बेसिक आहे. आम्हाला शिकवलं होतं इंजिनिअरिंगमध्ये की आपण जेव्हा आपले डोळे हॉरिझॉन्टल काय आहेत की आपण हॉरिझॉन्टल का मूव्ह करू शकतो इझिली, वर खाली पण मूव्ह करू शकतो, पण आर आईज आर बायोलॉजिकली बिल्ड इन अ वे सो दॅट वी कुड हॉरिझॉन्टली मूव्ह आहे. म्हणून आपले टी व्ही जे असतात ते रेक्टँगल असतात, असा वर्टिकल टी व्ही नसतो कधी, रेक्टँगल असतं, कारण आर आईज आर सपोज टू मूव्ह. थिएटरमध्ये पण रेक्टँगल असतं, पण रील्स आणि शॉर्ट त्यालासुद्धा चॅलेंज करते कारण आपण आता वर्टिकल कन्झम्पशन करतो आहे. सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज दिस इज द फर्स्ट टाईम इन ह्युमन हिस्ट्री आपण वर्टिकल कन्झम्पशन करतो आहे कॉन्टेंटचं. सो इट इज इवन चॅलेंजिंग आर कन्झम्पशन पॅटर्न ऑफ व्हिडिओ अँड ऑडिओ बोथ. सो इट इज चेंजिंग, बट आय थिंक it has become more accessible. That is why I think it will just help people connect to the traditional and folk music more than ever. त्याचा दुष्परिणामपेक्षा त्याचा इम्पॅक्ट जास्त होणार आहे कारण लोकांना ॲक्सेस जास्त मिळेल.
मी पण आता एका प्रोजेक्टवर काम करतो, त्यात मी एक फोक म्युझिक वापरले आणि त्याला मी नवीन पद्धतीने रॅप करून ऐकायला देणार आहे. सो त्याचा नुकसानपेक्षा त्याचे फायदेच जास्त आहे, की जर लोक कन्झम्पशन जास्त करत असतील कुठल्याही कारणाने, त्याला छोटं मोठं काही असो, अजूनसुद्धा म्हणजे खूप मोठे मोठे कॉन्सर्ट्स होतात, मला त्यांचं नाव आठवत नाही आहे, पण ही अ सितार प्लेयर, आणि त्याच्याकडे हजारोंनी लोक येत आहेत, अँड दे आर नॉट ओल्डर पीपल, दे आर ऑल यंग पीपल हू आर लुकिंग, अँड दे हॅव डिस्कवर्ड इन थ्रू रील्स. तर एक सितार वादकाला जर ऐकायला हजारोत लोक पब्लिक येत असेल, ज्यांनी रील्स थ्रू डिस्कवर केले, तर इट्स अ व्हेरी गुड थिंग. थँक्यू सर. तर सर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो कॉलेज रिलेटेड आहे. हां. तर तुम्ही जसं बोलला की जे स्टुडंट्स वगैरे आहेत ते त्यांची पर्सनल ब्रँडिंग जे आहे ते कॉलेजपासून स्टार्ट करतात. हो. तर आता कसं आहे की आता आमच्या कॉलेजमध्ये पण असे बरेच लोक आहेत ज्यांना आपलं कंटेंट क्रिएशन करायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या शिक्षणासोबत कंटेंट क्रिएशनच्या दुनियेमध्ये कसं जावं किंवा दोघांना सोबत कसं मॅनेज करावं? शिक्षण तर करायलाच पाहिजे, कारण मी पण तेच केलं, आणि आय वूड नेवर रेकमेंड, किंवा कोणी पण कुठला पण कॉन्टेंट क्रिएटर विल नेवर रेकमेंड की तुम्ही म्हणजे अभ्यास न करता डिरेक्टली पूर्ण वेळ तिकडे द्या, कारण त्याचं अजून इट इज अ न्यू इंडस्ट्री, इट इज नॉट, यू हॅव नो आयडिया हाऊ सस्टेनेबल इट इज. तर इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही आधी जस्ट फिनिश ऑफ विथ वॉट यू आर डुईंग अँड देन फोकस ऑन डिफरंट थिंग्स, देन फोकस ऑन द अदर थिंग्स. कारण त्याच्याने काय होतं, मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो. आता मी इंजिनिअरिंग केलं आहे, त्याचा मला इकडे फायदा कसा होतो की इंजिनिअरिंगचं आता मला इफ यू आस्क मी अ टेक्निकल क्वेश्चन आय वोंट बी एबल टू आन्सर, कारण त्याचं इन्फॉर्मेशन मी विसरलो आहे. बट वॉट इंजिनिअरिंग डिड टू मी इज इट टॉट मी हाऊ टू थिंक, की क्रिटिकल थिंकिंग कसं करायचं. इट बिल्ड्स युअर ब्रेन मसल्स अँड दॅट हेल्प्स मी इन माय कॉन्टेंट क्रिएशन. तर कुठल्याही प्रकारच्या कोर्स थ्रू किंवा 3 वर्षाचा 4 वर्षाच्या कोर्स थ्रू जेव्हा तुम्ही जातात ना, इट टीचेस यू डिसिप्लिन, तुम्हाला वेळेवर प्रोजेक्ट सबमिट करणंच आहे. सो इट टीचेस यू दॅट टू बी इन टाईम. खूप त्याचे मल्टिपल आहे. इट हेल्प्स यू सोशलाइज. देर आर मल्टिपल ॲडव्हान्टेजेस ऑफ other than what you technically learn, other than the knowledge, there are multiple things that you learn in the college. So definitely do that and then use that data and apply it into social media is what I think. कारण ते सगळं तुम्हाला कामी येणार इकडे बनवायला, irrespective of what course you are doing. पण ते सगळं, आता समजा एक लॉयर असेल, त्यांनी लॉचा कोर्स केला आहे, होऊ शकतं त्याला नंतर कॉन्टेंट क्रिएशनचं वाटेल, तो लॉच्या इन्फॉर्मेशनवरती कॉन्टेंट बनवू शकतो. खूप लोक करत आहेत की नुसतं लॉ समजवायचा, किंवा CAs असतात, त्यांनी CAचं काम बंद केलं आहे, पण ते कॉन्टेंट क्रिएशन CAच्या इन्फॉर्मेशनवर करतात, फायनान्सेसबद्दल बोलतात. सो वॉट एव्हर यू डू, यू कॅन जस्ट टर्न इट इन टू कॉन्टेंट, आणि इफ यू डू इट फॉर्मली इट विल हेल्प यू. सो मी फॉर्मली म्युझिक नाही शिकलो, पण मी फॉर्मली इंजिनिअरिंग केल्यामुळे त्याचा मला फायदा म्युझिकमध्ये होतो. थँक्यू सर. आता जे मेडिकल स्टुडंट्स आहेत त्यांच्यात बर्नआउटचं प्रमाण हे खूप जास्त वाढत चाललं आहे. तर म्युझिक किंवा दुसऱ्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत किंवा त्यांचे जे पर्सनल कला आहे ती ह्यात कशी मदत करू शकते? मेडिकलवाले म्हणजे बर्नआउट होते म्हणजे त्यांना बोर होते. सर एक्झॉशन होतं आहे, म्हणजे एकतर कोर्स जसे तुम्ही म्हणलात की 4-5 वर्षाचा कोर्स आहे, तर त्याच्यामुळे इतका स्ट्रेस असतो की त्याच्यामुळे बर्नआउट व्हायला खूप होऊन जातं मुलांना. त्याच्यामुळे मग ह्यात तुमचं काय मत आहे की कला किंवा म्युझिक कसं त्यांना मदत करू शकतं? हां, ऐकलं मी ॲक्च्युली. माझे काही फ्रेंड्स आहेत जे डॉक्टर्स आहेत, त्यांचं खूप हेक्टिक स्केड्यूल असतं, आणि आय थिंक स्पेसिफिकली डॉक्टर्स, कारण त्यांचे शिफ्ट फिक्स्ड आवर्स नाही आहेत, कधी पण फोन येऊ शकतो, कधी पण जावं लागेल. तर युजली त्यांच्यातच बघितलं आहे मी की ते टिल द 3rd-4th इयरपर्यंत ते इतके एक्झॉस्टेड असतात. पण मला वाटतं आर्ट आणि हे कन्झ्युम करायला त्यांना वेळच नसतो. लाईक द टाईप ऑफ प्रोफेशन दॅट दे आर इन, स्पेसिफिकली डॉक्टर्स, जेव्हा ते शिकत असतात, आय डोंट थिंक त्यांना वेळच मिळतो की दे कॅन कन्झ्युम. दॅट्स व्हेरी खूप साहजिक आहे त्यांना बर्नआउट होणं त्यावेळेला. पण आय थिंक अ गुड सॉन्ग, इफ यू लिसन टू अ गुड सॉन्ग आफ्टर अ व्हेरी हेक्टिक डे, एक 3-4 मिनटाचं गाणं ऐकलं तर इट कॅन जस्ट मेक यू रिअली फील गुड. म्हणजे मला तर होतं, म्हणजे मला, कारण माझ्या केसमध्ये पण आता मी कारण खूप ब्रँड वर्क करतो, तर स्ट्रेस मलाही होतं. बट इव्हेंच्युअली ॲट द एंड ऑफ द डे मी बस जाऊन माझं एक फेवरेट गाणं ऐकलं की आय एम डन, किंवा एक पिक्चर बघतो किंवा असं करतो. दॅट इज माय
की आणि म्हणून क्रिएशन एक असं काम आहे की ते बर्नआउट मी ह्याच्यात झालो तर मी क्रिएट करू शकणार नाही. सो मला ॲक्च्युली स्नेहा खानविलकरनीच एक अजून एक टिप दिली होती की जस्ट डोंट डू एनिथिंग फॉर अ वाईल. त्याच्याने काय होतं, डोपामीन आपलं डिटॉक्स होऊन जातं. सो इफ यू ट्रॅव्हल, आता खूप बोर होतं आहे काही, यू फाइंड नथिंग इंटरेस्टिंग, जस्ट गो फॉर अ वॉक अँड जस्ट डोंट डू एनिथिंग फॉर 10-12 days. डोंट लुक ॲट द स्क्रीन टाईम, एकदम कमी करून टाका. इव्हेंच्युअली आफ्टर ऑन द 15th-16th डे तुम्हाला इव्हेंच्युअली विल स्टार्ट फाइंडिंग थिंग्स इंटरेस्टिंग. बट इन डॉक्टर्स केस इट इज नॉट पॉसिबल, दे डोंट हॅव अ चॉईस. सो दॅट्स जस्ट अनफॉर्च्युनेट. या सर, आता जसं तुम्ही बोलला की आपल्या आवडीचे गाणे ऐकल्यावर आपल्याला असं एक सॅटिस्फॅक्शन भेटतं, परत मेंटल हेल्थ चांगली होते. तर तुम्हाला काय वाटतं, भविष्यात डॉक्टर आणि कलाकार यांच्या सहकार्याने काही अशा गोष्टी घडू शकतात का, जसं की मेंटल हेल्थ अवेअरनेस असं कोऑर्डिनेटेड वेमध्ये? ऑलरेडी होतं आहे आता, कारण ना कॉन्टेंटमध्ये पण लोक मेंटल हेल्थ अवेअरनेसचा आधी जितका चर्चा होत नव्हती आता तितकी बरीच झाली आहे. तर मी कालच माझ्या मित्राशी बोलत होतो, त्याच्यात त्यांनी कुठलं तरी यूट्यूब चॅनल डिस्कवर केलं आहे. त्याच्यात तो सांगत होता की the entire channel is about how your brain functions. That is this entire channel. आणि that has helped him, कारण त्याला कळालं की अच्छा मी हे केल्यामुळे हे होते, X = Y रिटर्न्स. तर सकाळी उठल्याने 10 मिनटं आपण लाईटकडे बघितलं तर युअर ब्रेन बिकम्स अलर्ट, वॉट एव्हर इज. तर त्याला एका 5 मिनटाच्या व्हिडिओनी एक बेसिक फंक्शनिंग कळून गेलं, ज्याच्याने त्याला ॲक्च्युअल रिअल लाईफ ॲप्लिकेशन करू शकतो त्याचं आणि बिल्ड करू शकतो. सो इट्स व्हेरी नाईस की समजा असं होत असेल की तुमच्या कुठल्या कॉन्टेंटमुळे कोणीतरी कुठलं नॉलेज पास करून तुम्ही रिअल लाईफ ॲप्लिकेशनमध्ये यू कॅन मेक युअर लाईफ बेटर. देन नथिंग लाईक इट. आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू सर. तर सर, आता म्हणजे हा AIचा एरा असं झालेला आहे. तर AIद्वारे म्युझिकसुद्धा क्रिएट केलं जात आहे. तर त्याचा क्रिएटर्सवर कसा परिणाम होत आहे? मला तर मजाच येते. मी वापरतो AI कारण, आणि म्हणजे आता तर ते लास्ट इयर इतकं बेसिक स्टेजवर होतं, एका वर्षात त्याचं इतकं ॲडव्हान्समेंट झाली आहे. द क्वालिटी ऑफ रिझल्ट्स दॅट यू गेट देअर, इट इज अनइमॅजिनेबल. इट इज, आय एम ॲब्सोल्युटली एन्जॉईंग AI. आणि आय थिंक ॲज आय सेड अबाउट क्लासिकल अँड ट्रेडिशनल म्युझिक ऑल्सो, इट द सेम थिंग अप्लायज हिअर. इट विल जस्ट हेल्प more people to create better. आणि दुसरं त्याचं मला आय डोंट फाइंड एनी डिसएडवांटेजेस ऑफ दॅट. म्हणजे असं होऊ शकतं की खूप लोकांचं, म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट अ व्हायोलिन प्लेयर फॉर माय सॉन्ग. आता समजा मार्केटमध्ये 10 व्हायोलिन प्लेयर्स आहेत, त्यातले 8 ॲव्हरेज आहेत आणि 2 एक्सेप्शनल आहेत. अँड I don't have access to the exceptional one, but I have access to the average one. I can get them and get whatever functional गोष्ट करू शकतो. त्या 8 लोकांचं काम जाऊ शकतं कारण AI आल्यामुळे. असं होऊ शकतं की AI आल्यामुळे त्यांचं ते काम जाऊ शकतं. तर AI आल्यामुळे त्या लोकांचं काम जाऊ शकतं. पण माझं म्हणणं असं आहे की त्यांचं काम ऑलरेडी जाणारच होतं कधी ना कधी, कारण ते 2 एक्सेप्शनल लोक आहेत, ते त्यांचं काम कसे घेणारच होते. सो इट इज नॉट बिकॉज ऑफ AI त्यांचा जॉब जाईल, त्यांचा जॉब तसाही जाणार होता. सो एनीबडी हू इज डुईंग फंक्शनल वर्क जस्ट फॉर द सेक ऑफ इट, दोज जॉब्स आर इन डेंजर. अदरवाइज इफ यू आर अ सोनू निगम, देन नो AI कॅन रिप्लेस यू. इफ यू आर अन अरिजित सिंग, नो AI कॅन रिप्लेस यू. सो AIचे मला तर फायदे दिसत आहेत. आणि स्पेसिफिकली पीपल लाईक मी, जे सुरुवातीला ज्यांनी सुरू केलं, माहिती नाही कसं करायचं, काय करायचं, AI इज अ व्हेरी गुड टूल फॉर देम टू हेल्प, की तुम्ही हे वापरून बघा, हे तुमचं असं होऊन जाईल आउटपुट. अँड फॉर अमेचर आर्टिस्ट इट इज अ ग्रेट थिंग, एक्झॅक्टली लाईक ऑटोट्यून आय ॲब्सोल्युटली लव्ह. आय यूज इट इन माय प्रोजेक्ट्स. आणि AI, ऑटोट्यून, हे सगळे दीज आर ऑल टूल्स दॅट विल हेल्प अ पर्सन टू बिल्ड अँड क्रिएट बेटर. So I find it really interesting, but I understand why people don't like it. So yeah. सर, बट डोंट यू थिंक की आता बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत AIचे पण, जसं की 11 Labs अँड ऑल, तर त्यामध्ये ऑलरेडी त्यांचे प्रोसेस व्हॉईस असतात, आपण त्यामध्ये पेस सेट करू शकतो, टोन सेट करू शकतो. तर जे जसं तुम्ही बोलला की 2 एक्सेप्शनल असतात आणि म्हणजे 8 जे नॉर्मल लेवलवरती वगैरे असतात, म्हणजे नॉर्मल लेवलचे आहेत त्यांनी स्वतःला AIच्या मदतीने वर आणू शकतात ना. मग त्यांना खूप युजफुल आहे असं वाटत नाही तुम्हाला?
ए आयच्या मदतीने म्हणजे ते म्हणजे इट बेसिकली काय आहे की तुमचं स्किल किती शार्प आहे आणि तुम्ही म्हणजे इफ यू आर इररिप्लेसेबल देन ए आय असो किंवा दुसरा कोणता सिंगर असो यू कांट बी रिप्लेस्ड. देर आर सम थिंग्स दॅट ओनली सोनू निगम कॅन डू. सो त्याच्यासाठी ए आय नाही करू शकत आहे ते. दॅट मीन्स दॅट वॉट की स्किल लेवल वाईज सोनू निगम स्किल इज वे हायर देन वॉट अ मशीन कॅन प्रोड्यूस. That's all there is. So if you can practice so much that there is no way AI can replicate you, then that's fine. Then you are secured then. So irrespective of कुठली पण technology येऊ दे, there are some things that a human will only be able to do. That is how you can make your place. तर मला वाटतं की त्यात घाबरायचं नाही त्याला. It is a very good thing. And I am very sure that Sonu Nigam also uses AI to learn about music. I use AI to learn about music. म्हणजे बेसिकली एका गाण्याला मला स्टडी करायचं असेल, इट्स अ ग्रेट टूल्स टू स्टडी बिकॉज एक कुठलं तरी जुनं गाणं मला त्याच्यातलं सगळं ऐकायचं काय काय वाजलेलं आहे. आय कॅन जस्ट पुट इट इन टू ए आय विल स्प्लिट दोज स्टेम्स फॉर मी. तर मला बेस वेगळं ऐकू येईल, ड्रम्स वेगळे ऐकू येतील, जस्ट टू लर्न की ह्यांनी कसं वाजवलं काय वाजवलं. इट इज अ ग्रेट टूल. तर शिकण्यासाठी पण इट इज हेल्पिंग टू क्रिएट ऑल्सो. अँड ऑफकोर्स इट विल फील लाईक की यार हे सगळंच करतं यार मग हमारी क्या जरूरत आहे फिर असं वाटू शकतं. पण त्याची वाटण्याची काही गरज नाही कारण इट इज नॉट मेंट टू टेक युअर जॉब. इट इज जस्ट मेंट टू हेल्प यू. आणि सी आय फाइंड दीज थिंग्स. जसं आम्ही रिसेंटली एका अवॉर्ड फंक्शनला गेलो होतो तर तिकडे अवॉर्ड देताना ते म्युझिक लावतात ना. सो ते ए आयवर बनवलं होतं त्यांनी बिकॉज त्यांना तेवढीच रिक्वायरमेंट होती. आता युज्युअल केसेसमध्ये दे वुड हॅव हायर्ड अ म्युझिक कंपोजर. त्याला म्हटलं असतं की यार एवढं आम्हाला ट्यून बनवून दे, आम्ही ते लावू आणि त्याला पैसे मिळाले असते. पण तो जे म्युझिक बनवत होता तो ए आयशी रिप्लेस करू शकले त्याला. दॅट मीन्स तो आपलं जॉब एक्सेप्शनली वेल करतच नव्हता इन द फर्स्ट प्लेस. तर त्याचा जॉब कोणीतरी दुसरा कंपोजर पण घेऊ शकला असता कारण ते रिप्लेसेबल आहे की कुठलंही म्युझिक लावत त्यांना फरक नाही पडत. असे जॉब्स आहे फंक्शनल जॉब्स ते ए आयवर त्यांनी टाकले. एक प्रॉम्प्ट टाकलं, त्यांना 30 सेकंदाचं ऑडिओ मिळालं, त्यांचं काम झालं. तर इव्हेंच्युअली आय थिंक इट विल हेल्प ओनली म्हणजे क्रिएटर्सला आणि दुसऱ्या क्रिएटर्सलासुद्धा. म्हणजे त्यालासुद्धा ज्याला कळेल की यार हे आपल्या हातातून गेलं कारण आपल्याला हे नव्हतं तर आय माईट हॅव टू अप माय स्किल्स. ते एक अप स्किल्स करायची पद्धतसुद्धा ए आयच सांगेल. तू ChatGPTवर जाऊन शिकू शकता लिटरली. इट इज दॅट इझी. लाईक म्हणजे एक तर सेल्फ अवेअरनेस भेटते, सोबत एक्स्ट्रा एक्सपोजर म्हणजे आपण काय नवीन शिकू शकतो. परत एक असं एक रिअलायझेशन आहे की आपल्याला आपले स्किल्स वाढवले पाहिजे. बिकॉज देर इज नो अदर वे देन. कारण सर्व्हाइव्ह करायला तुम्हाला मग दुसरा पर्यायच नाही. इफ यू डोंट अपग्रेड, इफ यू कॅनॉट रिजेक्ट इट, यू कॅनॉट रिजेक्ट टेक्नॉलॉजी, यू कॅन नेवर डू दॅट. सो यू जस्ट हॅव टू अडॅप्ट अँड बिकम बेटर सो दॅट इव्हेंच्युअली maybe become more human because AI at a point it cannot become more human than humans. तर माझा एक मित्र आहे ओफ कबीर नाव त्याचं. तर त्यांनी ह्याचे गहराईयाचे ज्यांनी गाणे केले त्यांनी एक पोस्ट टाकली होती म्हणून की इफ यू वॉन्ट टू बीट AI देन बिकम मोर ह्युमन. कारण ह्युमन फ्लॉज ह्याच्यामुळे जे ब्युटी येते कुठल्या क्रिएशनमध्ये ती AI नाही करू शकत. तो मिस्टेक्स नाही करू शकत ना. हालांकि अभी तो वो भी हो इट्स ऑल्सो पॉसिबल बट वॉट अ ह्यूमन डज, वॉट अ ह्यूमन टच एड्स, इट इज स्टिल नॉट देयर. आई एम जस्ट टॉकिंग अबाउट टुडे. Maybe 2 years later it will get to a point where it will be able to replicate the mistakes also. But at this point I don't think it's a threat. थँक यू सर. एक लास्ट क्वेश्चन. तर तुम्ही फ्युचरमध्ये ॲज अ सेल्फ म्हणजे यशराज मुखाटे काय पाहता म्हणजे फ्युचरमध्ये स्वतः? यार मला गाणी करायची आहेत. म्हणजे ॲक्च्युली मला फिल्म पण करायची आहे. एक शॉर्ट फिल्म मी लिहिली आहे. मला फीचर फिल्म पण करायची आहे. मला ॲनिमेशन करायचं आहे. मला ॲनिमेटेड फिल्म करायची आहे. मला खूप काही डोक्यात. पण फॉर नाव अँड इन द नेक्स्ट फ्यू इयर्स आय एम जस्ट गोइंग टू बिल्ड सॉंग्स विच विल माय आयडिया इज दॅट की एव्हरी वन इन द कंट्री शुड हॅव लाईक हिज ऑर हर 10 फेवरेट सॉंग. त्याच्यामधले 2 माझे असतील किंवा 1 माझं असेल फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. दॅट इज माय अल्टिमेट गोल की टॉप 10 फेवरेट गाण्यांमध्ये माझे 2 असले पाहिजे. इट कुड बी ऑफ एनी जॉनर. तर नेक्स्ट फ्यू इयर्स इज गोइंग टू बी आय एम गोइंग टू ट्राय डुईंग दॅट. साईड बाय साईड आय एम डुईंग प्रोजेक्ट्स फॉर अदर्स. एक वेब सिरीज करतो आहे दॅट इज फॉर अदर्स. तर प्रॉब्ली त्याच्यातनं काय झालं तर होईल. पण माय इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट सॉंग्स
that is my goal. So it is a long-term plan, but eventually I want to make films. Eventually storytelling मध्ये मला काहीतरी करायचं आहे. Eventually music related I like to explain things, musical terms, technical things. So I might get into teaching or something. But yeah, so multiple things. थँक्यू सर. Thank you. तर सर आता आपण ह्या इंटरव्ह्यूची सांगता करूया. Yeah. तर तुमच्या ह्या झालेल्या मुलाखतीतून आम्हाला फक्त एकच गोष्ट ठळकपणे जाणवली की क्रिएटिव्हिटी ही केवळ टॅलेंट नाही, तर ती सातत्य, मेहनत आणि स्वतःवरच्या विश्वासाची फलश्रुती आहे. आम्ही गोसुमॅगतर्फे तुमचे खूप आभार मानतो आणि तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूलमधून आमच्यासाठी टाईम काढला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. Thank you so much for having me.